जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आज घडलाय प्रचंड मोठा महारेकॉर्ड। मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या नंतर त्यांच्या सुवेद्य पत्नी असणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीमध्ये केलाय सगळ्यात मोठा महापराक्रम, महाविक्रम। मित्रांनो, जाणून घेऊया या घडीची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील बातमी, ज्या बातमीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष झालाय। अजित पवार जाण्याच्या नंतर मित्रांनो, पहिल्यांदाच हा महारेकॉर्ड बनवत सुनेत्राताई पवार यांनी आपला विजय संपादित केलाय। मित्रांनो, सध्या आज 5 राज्यांच्या मतमोजणी बरोबरच महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती 2 पोटनिवडणुकांचा निकाल आज होता। त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये कोण जिंकणार, कुणाची बाजी लागणार याबद्दल सगळीकडेच अफवा पसरवल्या जात होत्या। मात्र मित्रांनो, त्याऐवजी आज सगळ्यात मोठी घडामोड आज आपल्या समोर आली असून सुनेत्रा पवार यांचा तर विजय पक्का होताच, परंतु त्या किती लाखांच्या लीडने जिंकणार हा विषय खूप महत्त्वाचा होता। त्यामुळे आता मित्रांनो, त्यांना किती मतदान पडलं आणि त्या किती लाखांनी जिंकल्या आणि नेमकं काय घडले ते आपण आता जाणून घेऊया। मित्रांनो, सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी उभ्या होत्या। त्यांनी आतापर्यंत असा विचार देखील केला नसेल की अजितदादा पवार हे यांच्या जाण्याच्या नंतर त्यांना कधी पोटनिवडणूक लढवावी लागेल। मात्र त्यांनी ही पोटनिवडणूक दादांच्या जाण्याच्या नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक लावली आणि त्यामध्ये त्यांनी आपला प्रचंड मोठा विजय संपादित केलाय। दादांपेक्षा जास्त मतांनी त्या निवडून आल्या आहेत। मित्रांनो, आतापर्यंत संबंध देशामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 2,14,000 अशा प्रकारचं विधानसभेचं मोठं लीड होतं, परंतु त्यांनी हे देशातील, महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशामध्ये स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करत त्यांनी आज आपला विजय संपादित केलाय। 2,14,000चं लीड तोडत त्यांनी हिंदुस्थानमध्ये, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 2,18,000च्या मताधिक्याने आपला विजय संपादित केलाय। आणि हा विजय अतिशय मोठा असून या विजयाने महारेकॉर्ड स्थापित केलाय। मित्रांनो, 2,18,000 एवढं फक्त विजयाचं मार्जिन आहे। मतदान पडले तर बाजूलाच, परंतु त्यांच्या विरोधात ज्यांनी मतदान निवडणूक लढवली त्यांना 500 देखील मतं मिळवता आलेली नाहीत। मित्रांनो, म्हणजे सगळ्यांचीच डिपॉझिट जप्त आणि संबंध देशामध्ये पहिल्यांदाच 2,18,000ने एखादा आमदार निवडून येतो, ही पहिल्यांदाच बातमी सर्वांना ऐकायला मिळाली। आणि अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या नंतर सुनेत्रा वहिनींना मिळवलेला हा विजय मात्र दादांच्या आठवणींनी खूप मोठा ठरला आहे। कारण की संपूर्ण बारामती तालुका हा सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि जवळजवळ 99% मतं हे सुनेत्रा वहिनींना पडले आणि त्या भागातून त्या विजयी झाल्या आहेत। मित्रांनो, हा विजय संबंध महाराष्ट्रासाठी आणि अजितदादा प्रेमींसाठी खूप महत्त्वाचा होता। कारण की दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोण सांभाळणार, राष्ट्रवादी पार्टी उघड्यावर पडणार का, असा प्रश्न असतानाच सुनेत्रा पवार यांना पडलेली ही महत्त्वाची मतं, 99% मतं हे पुढील राजकीय इतिहासामध्ये खूप मोठं काम करणारे आहेत। त्यामुळे आजचा हा निकाल महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे, तसेच देशासाठी देखील वेगळं वळण घेऊन येणार आहे। त्यामुळे हा अजित पवारांच्या जाण्याच्या नंतर पहिल्यांदाच जागतिक पातळीवरती हा विजयाची नोंद केली जाईल, हे मात्र नक्की। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा भरारी घेऊन देशाच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा उभी राहील का? याबद्दल आपलं मत आपल्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।